का बरं लोक नेटवर्क मार्केटिंगला बदनाम करतात? तुम्हाला माहिती आहे का, मी तर कपडे पण शिवत होते. बोटनेट, ट्रान्सफर, प्रिन्स कटोरी सगळे ब्लाऊज मला शिवता येत होते. परत मी बांगड्या पण भरत होते. मी 20-20 हजाराचं लग्न भरलं. पण तुम्हाला सांगते, नेटवर्क मार्केटिंग म्हणजे काय असा वेगळा विषय नाही आहे. फक्त काय आहे माहिती आहे का, आपण जी चहाची पत्ती वापरतोय ती कुठली वापरताय तुम्ही? सुपर डस्टची आहे. सुपर डस्ट म्हणजे डायरेक्ट धूळ द्यायला लागली ती तुम्हाला, तुमच्या लक्षात येत आहे का? सुपर डस्ट, डस्ट म्हणजे धूळ आणि सुपर आहे आपल्याकडे जी आहे ती अँटी ऑक्सिजन टी. थोड्याच शब्दामध्ये सांगते मी तुम्हाला. आणि ॲलोवेरा बाथिंग सोप, आपली बाथिंग सोप आहे आणि मार्केटची टॉयलेट सोप आहे. प्रत्येक सोपवरती बघा तुम्ही संतूर, लक्स, लायबॉय सगळ्या साबणवरती लिहिलं आहे वनली टॉयलेट सोप. तरी पण आपण काय करतोय? शरीराला लावतोय. परत आपण आपल्याकडे जे आहे ते कपडे धुण्यासाठी फॅब्रिक गार्ड आहे. परत डिश गोल्ड आहे. तुम्ही जी साबण यूज करता त्याच्यावर 21 वेळेस भांडे धुवा, नाहीतर तुम्हाला ब्लड कॅन्सर होईल. तरी पण आपण भांड्याची साबण वापरतोय. मग तुम्ही राखेनं भांडे घासलेले चांगले, पण साबण यूज नका करू. तर आपल्याकडं असे तुम्हाला 3,000 रुपयामध्ये पूर्ण सामान घरी यूज करायचं किराणा भेटून जाईल. आणि जर तुमच्या डाऊन लेगला पण 125 जर कस्टमर झाले की घरी किराणा यूज करणारे, तर तुम्हाला कंपनी 40,000 रुपये पेमेंट देते. तर का नाही करायचं आपण? तुम्ही सांगा. एकत्र मिळून केलेले काम कुठले पण चांगले असते. आणि फसवायचा काय विषय आहे ह्याच्यामध्ये? जो फसतो एकतर त्याला लक्षात येत नाही, किंवा जो फसवतो त्याच्या पण लक्षात येत नाही की आपण का फसवायलो. आणि आपण जे कर्म करतोय ते इथंच सोडून जायचं, इथंच फेडून जायचंय. परमेश्वर जिवंत आहे तोपर्यंत आपल्या सगळ्या कर्माची फेड इथंच फेडून घेतो. त्याच्यामुळे कधीच कुणाला फसवू नका. आणि एक नितळ पाण्यासारखे छान पद्धतीने नेटवर्क मार्केटिंग बिझनेस करा. कारण आता शाळेमध्ये पण विद्यार्थ्यांना नेटवर्क मार्केटिंगचा विषय आलेला आहे. तर गुड IMC ऑल फ्रेंड. खूप छान आमचा बिझनेस आहे IMC.